गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपण शिकणार आहोत शुड हॅवचा यूज. शुड हॅव कधी यूज करतो ना, ज्यावेळेस तुम्हाला सांगायचं असेल ना, तू हे केलं पाहिजे होतं, मी हे केलं पाहिजे होतं, तिने हे केलं पाहिजे होतं, एखादी गोष्ट केली पाहिजे होती, त्यावेळेस तुम्ही शुड हॅवचा यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल, तिने तिथे जायला पाहिजे होतं. शी शुड हॅव गॉन देअर. V3 वापरायचा मित्रांनो. पहिले सब्जेक्ट, नंतर शुड हॅव, नंतर V3 आणि ऑब्जेक्ट. तिने तिथे गेलं पाहिजे होतं. शी शुड हॅव गॉन देअर. तू खेळलं पाहिजे होतं. यू शुड हॅव प्लेड. तू खेळलं पाहिजे होतं. तिने अभ्यास केला पाहिजे होता. शी शुड हॅव स्टडी. आपण बघितलं पाहिजे होतं. आपण तो मूवी पाहायला पाहिजे होता. वी शुड हॅव वॉच दॅट मूवी. आपण तो मूवी पाहायला पाहिजे होता. तू हा मोबाईल नव्हता घ्यायला पाहिजे. तू आहे ना आयफोन घ्यायला पाहिजे होता. यू शुड हॅव बॉट आयफोन. तू काय घेतला पाहिजे होता? आयफोन घेतला पाहिजे होता. त्यांनी आलं पाहिजे होतं. दे शुड हॅव कम. त्यांनी आपल्या घरी आलं पाहिजे होतं. आपण एवढ्या प्रेमाने आमंत्रण दिलं तर त्यांनी यायला पाहिजे होतं. त्यांनी आलं पाहिजे होतं. दे शुड हॅव कम. ओके. सो एखादी गोष्ट ज्यावेळेस तुम्हाला करायची होती किंवा कोणाला तरी करायला पाहिजे होती हे सांगायचं असेल त्यावेळेस तुम्ही शुड हॅवचा यूज करू शकता. ओके. त्यांनी गाडी चालवली पाहिजे होती. ही शुड हॅव ड्रिव्हन अ कार. ओके. सो केलं पाहिजे होतं. सो एका सेंटेन्सचं ट्रान्सलेशन तुम्ही नक्की करा मित्रांनो. तो तुझ्यासोबत बोलला पाहिजे होता. हे इंग्लिशमध्ये कसं बोलणार? तो तुझ्यासोबत बोलला पाहिजे होता. ओके. नक्की ट्रान्सलेट करा आणि नक्की कमेंट करा. हॅव गुड डे. ऑल द बेस्ट.